सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशांच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना अभिवादन करत, या मंचावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तद्वतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, CPI, CPM, शेकाप आणि सर्व घटक पक्ष संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी, मी अजिबात नामोल्लेखात वेळ घालवणार नाही, कारण चुकून पुन्हा सगळेच महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि एखादं नाव राहायला नको, त्यामुळे पंक्तीला प्रपंच न करता सन्मान्य मंच म्हटलेलं जास्त बरं आहे. दादा हो, निवडणुकांच्या या सगळं बिगुल वाजल्यानंतर आम्हाला सतत असे प्रश्न पडत होते की या निवडणुकांचे मुद्दे काय असतील, कारण भाजपा दरवेळेला वेगवेगळा मुद्दा काढते. म्हणजे एक साधारणतः 10-15 वर्षापूर्वी त्यांनी फिलगुड मुद्दा काढला होता. त्या फिलगुडचं नंतर सगळं फिलबॅड होऊन बसलं. नंतर त्यांनी एक शायनिंग इंडिया नावाचा एक कार्यक्रम काढला होता. म्हणजे ते दरवेळेला करतात. आधी फिलगुड केलं, आता त्या फिलगुडमध्ये काय केलं त्यांनी, हा भ्रष्टाचारी, तो भ्रष्टाचारी, हा चोर, तो बदमाश, आणि सगळे चोर भ्रष्टाचारी बदमाश त्यांच्याकडे गेले. त्याच्यामुळे इकडं कसं सगळं स्वच्छ झालं आणि त्यांचं फिलगुडचं फिलबॅड झालं. नंतर त्यांनी एक शायनिंग इंडियाचा कार्यक्रम आणला आणि शायनिंग इंडिया जेवढ्या झोकात आलं होतं तेवढं ते एकदम गिलिटासारखं उडून गेलं. मग त्यांनी आता मागच्या वेळेला अच्छे दिनचं गाजर दाखवलं आणि त्या अच्छे दिनच्या नंतर आता या वेळेला काय तर ते म्हणतात 400 पार. म्हणजे दर वेळेला शराब वही है, बोतल नाही है. माणसं तीच आहेत, फक्त बाटली. दादा व्यवस्थित आहे की, पिकअप घेते, काय काळजी करू नका, पिकअप घेते. हां, म्हणजे मी आता अजून जरा फर्स्ट गिअरवरच आहे. मी जरा एक टॉप आणि डबल टॉप टाकला की आवाज येते, काळजी करू नका. जरा पिकअप घेणं चालू आहे, बाकी काय नाही. हां, तर मी असं सांगत होते की शायनिंग इंडिया, फिलगुड इंडिया, मग काय तर अच्छे दिन, आणि आता आलं 400 पार. मग आता या 400 पारमध्ये काय झालं माहिती आहे का, आमचीकडून जी गेलेली होती, आमचे वांड भाऊ जे सगळे 40 जण होते तिकडे गेलेले, ते इकडनं काही गेलेले, असे सगळे जी ती उठायला म्हणायला लागलं आपल्याला मतदान करायचे. का करायचे? आपल्याला मतदान करायचे हो, आपल्याला मतदान करायचे. अहो पण का करायचे? आता बघा बरं का, अजितदादाच्या सोबत गेलेली बी, इकडे एकनाथ भाऊच्या सोबत गेलेली बी, आणि हुकार चुकार काही अशी, म्हणजे असते ना असं अशोकाच्या झाडाला कमळाचं फुल लागलेलं, तर अशी बी काही ही सगळी म्हणायला लागली आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करायचे. ह्याच्यातला एक बी सांगेना गेला की अर्धा सोयाबीनच्या भावाचं काय, कापसाच्या भावाचं काय, कांद्याच्या निर्यात बंदीचं काय, ऊसाच्या भावाचं काय, अरे ही बाग आहे ती फळबाग आहे तर त्यांचं काय, त्याच्यावर काहीच नाही. त्याचं एकच चालू, आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करायचे बरं का. अरे तुला काय मिळणार आहे त्याच्यात? म्हणजे समजा आता धैर्यशील माने असेल, ती काय काल परवा कोणतर बडबडला राजेश क्षीरसागर, ही सगळी, तुला काय मिळालं? म्हणजे लगीन लोकांचं जाऊ दे, मला काही त्याच्यात काय बोलायचं नाही, आपल्याला काही त्यातले खोलात जायचं नाही. तुला मिळालं काय ते सांग. मोदीला पंतप्रधान करायचंय म्हणताना तुम्हाला काय मिळालंय? तुम्ही इथल्या लोकांच्या प्रश्नांचं काय करणार आहात? कशासाठी करायचं आहे पंतप्रधान ते आम्हाला सांगा आधी. कशासाठी पंतप्रधान करायचं बाबा? आधी त्यांनी म्हणलं होतं, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, हमारी पार्टी सत्ता में आएगी, हर एक खाते में 15 लाख रुपए आएंगे. कुणाकुणाच्या खात्यात आले बाबा हो? आले का? ज्याचा हात खाली आहे त्याच्या हातात आले असतील असं समजावं लागेल. आलेत का? अय तिकडे मागचे तुमच्या खात्यात आलेत काय? अरे हात वर करा की मग. इकडचे आलेत का? अय मागचे आलेत का? नाही ना आले. इकडे का बसलेत? नाही आले ना. 15 लाख आले नाही. मग काय म्हणाले? भाई और बहनों, हम आपको विश्वास दिलाते हैं, हमारी पार्टी सत्ता में आएगी, हर साल 2 करोड़ बेरोजगारों को. कहाँ है रोजगार? कुठं आहे रोजगार? अरे सगळी आमची गोर गरीब पोरं सगळी घरात बसलेली आहेत.
माया घरात बनायला लागल्यात. सारखं काय रे मोबाईल मध्ये असं बोटं घालते, नुसतं सारखं असं करते, सारखं असं करते, सारखं असं करते. जा की बाहेर काहीतरी कामधंदा बघ. हाय कुठं कामधंदा? पोराला कामधंदा कुठं आहे? अरे सरकारी नोकरी नाही. नोकरी नाही म्हणताना त्यांना काय तर पुणे मुंबईला जावं, तिकडं कंपन्यांमध्ये काय तर कामधंदा बघावं म्हटलं तर कंपन्या सगळ्या गुजरातल्या. आपलं काय खरं? शेतमालाला भाव नाही, सरकारी नोकरी नाही, आणि तरी बी त्यांनी म्हणायचं तुम्हाला माहित नाही मोदीची गॅरंटी आहे. कसली गॅरंटी आहे बाबा? आता तिकडचं काय ते नाव? मंडलिक काय म्हणत लागलं आधी मंडलिक म्हणत होते की आमच्याकडचे सगळे 24 कॅरेट आहेत, आणि जे गुवाहाटीला पळून गेले ते सगळे बेंटेक्स आहेत. बेंटेक्स मध्ये तू बी सामील झाला की का? तुम्ही बेंटेक्स म्हणताय त्यासनी, पण ती सगळी बेंटेक्सच झाली. तुम्ही बी बेंटेक्स झालायचा, आणि पुन्हा मोदी की गॅरंटी. बेंटेक्सची काय गॅरंटी द्यायची? कशी गॅरंटी द्यायची आम्ही बेंटेक्सची? कसली गॅरंटी आहे? नाही बोले मोदी की गॅरंटी है, मोदी की गॅरंटी. कैसी गॅरंटी है भाई? गॅरंटी कैसी आहे? तुम्ही विचार करा राजे हो, की एकूण स्टेट बँक ऑफ इंडिया असं सांगते की आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा कशाचा आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की आमच्याकडे होम लोनचे पैसे नाही, व्हेकल लोनचे पैसे नाही, रेट ऑफ इंटरेस्ट नाही, कसल्याही प्रकारची FD नाही, सेविंग नाही. पैसे कशाचे? तर ते सांगतात की ही जी पोरं जी नोकर भरतीची तयारी करतात त्यांचं जे चलन आहे त्या चलनाचे पैसे आमच्याकडे आहेत सगळ्यात जास्त. म्हणजे काय? तर समजा की एक साधारणतः आता तलाठी भरतीची परीक्षा निघाली होती. तलाठी भरतीची परीक्षा जागा होत्या फक्त 200. अर्ज किती भरले होते माहिती आहे तुम्हाला? 18 लाख पोरांनी अर्ज भरले होते. 200 जागांच्यासाठी 18 लाख पोरांनी अर्ज भरले. एक अर्ज भरण्यासाठी चलन कितीचं? 1000 रुपयाचं. 1000 रुपयाचं चलन. कम्प्युटरला जाऊन फॉर्म भरायचे 200 रुपये. आणि परीक्षा कुठं होतीये? परीक्षा जयसिंगपूरमध्ये होत नाही, रांगोळीत होत नाही, रेंदाळमध्ये होत नाही, पट्टणकुडोलीत होत नाही, हुपरीत होत नाही, मुरगुडमध्ये होत नाही, गाळीत होत नाही, गारगोटीत होत नाही. परीक्षा कुठं होतीये? परीक्षा होत्या कोल्हापुरात. मग इकडचा गारगोटीचा, पट्टणकुडोलीचा, अजून कुठला तिकडून आलेला ही जी मुरगुडचा पोरगा आहे त्याला पैसे किती खर्चायला लागतात? 500 ते 700 रुपये त्याच्या तिकिटाला जातात. म्हणजे एक तलाट्याचा फॉर्म त्याला साधारणतः 1,500 ते 2,000 रुपयाला पडतो. मायबापाकडे तेवढे पैसे नसतात. गोरगरीब मायबाप आहेत, पण त्यांना असं वाटतंय, आईला वाटतंय ती किडूक मिडूक विकते, किडूक मिडूक विकून आपल्या लेकराला 1000 रुपये भरती करून देते, त्याला 500 रुपयाचं तिकीट देते. बाप म्हणते जाऊ दे, या बारीला काय होते, अनवाणी पाय असू देत. ते तसंच जोड्या घालून फिरायला लागले. 10-10 वेळेला त्या जोड्याला खुळे मारायला लागले. ते तसंच फिरते, पण लेकराची भरती करून देते. लेकरू डोळे फुडू फुडू अभ्यास करते, पेपर देते. पेपर देऊन घरी आला. दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी काय? पेपर फुटला पेपर. आणि मार्क पडले तर किती पडले? 200 पैकी 212, 214, 216. ये मोदी की गॅरंटी है. 200 पैकी 212 मार्क, ये मोदी की गॅरंटी है. अरे दादा हो, आता लक्षात घ्या की एवढ्या वेगवेगळ्या, मी फक्त एका नोकरीचं तुम्हाला उदाहरण दिलं, एवढ्या सगळ्या नोकर भरत्यांमध्ये आमच्या एवढ्या पोरांनी अर्ज भरले. 1000 रुपयाची चलन गेली. प्रत्येक वेळेला परीक्षेचा पेपर फुटला. परीक्षेचा पेपर आरोग्य भरतीचा असेल, शिक्षक भरतीचा असेल, TET झाली की CET, CET झाली की TET, आणि पुढे पेपर घोटाळे. 12वी झाल्याबरोबर मायबाप म्हणत होते D.Ed ला जाऊ दे, B.Ed ला जाऊ दे. का? D.Ed झाल्याबरोबर नोकरी लागेल म्हणत होते. गेल्या 10 वर्षात हाय नोकर भरती? कुठली D.Ed भरतीची नोकरी निघाली? B.Ed ची नोकर भरती निघाली. अरे D.Ed केलं की पोरगा B.Ed करायला, B.Ed केलं की M.Ed करायला, M.Ed केलं की B.Ped करते, B.Ped केलं की M.Ped करते. आणि होते काय? त्याचा D निघून चालला, B निघून चालला, M निघून चालला, P निघून चालला. नुसतं येड तेवढं शिल्लक राहिले. आणि येड लागलेली मग अशी करतात, नुसती अशी. काय परिस्थिती है? उसने हमको अंबानी की मदद से कर लो दुनिया मुट्ठी में बोल के पर डे 1.5 GB का डाटा दे दिया. अंबानी की तो भलाई हो गई ना भैया. पर डे 1.5 GB डाटा दे दिया. हमारे पास सर्चिंग के लिए पर डे 1.5 GB डाटा है.
पर खाने को आटा नहीं है उसका क्या। म्हणून ही निवडणूक गरजेची आहे। ही निवडणूक का गरजेची आहे? ज्या ज्या लोकांनी मोदी की गॅरंटीच्या नावाखाली फसवलं आम्हाला, अरे कैसी मोदी की गॅरंटी? लोकांच्या अन्नधान्याला शेतमालाला भाव नाही, या सगळ्या ज्या आमच्या माय माऊली आहेत त्यांच्या सुरक्षेचा पत्ता नाही। तिकडे मणिपूरमध्ये आमच्या 2 बायका नागवल्या जातात, त्याच्यावर एक शब्द बोलला जात नाही। बिल्किस बानोंच्या आरोपींना पेढे भरवणारे आणि त्यांच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई, बलात्कारी कुलदीप सेंगरच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई। भाजपच्या ब्रिजभूषण सिंगवर आमच्या ॲथलेटिक्स खेळणाऱ्या आमच्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, अक्षरशः सुवर्ण पदक परत केली, पण त्यांची अजिबात साधी फिर्याद लिहून घेतली नाही। परवा दिवशी मी कोल्हापूरला गेले होते, मग मी काल मुंबईला गेले, तर काल मला असं कळलं की राजेश क्षीरसागर काहीतरी बडबडले। राजेश क्षीरसागर कोणत्या भाषेत माझ्याबद्दल बोलले, काय बोलले याच्यावर मला अजिबात जायचं नाही, किंवा त्या भाषेत मला बोलायचंही नाही। परंतु या सगळ्यांना हे जोपर्यंत शिवसेनेसोबत होते, मातोश्री सोबत होते, तोपर्यंत त्यांना बहीण लेकींची इज्जत आणि आब काय असतो तो कळत होता। पण जसेही हे भाजपच्या सोबत गेले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला, हेही पुन्हा त्यांचीच भाषा बोलायला लागले, महिलांच्या बद्दल अवमानकारक बोलायला लागले। काल मला कुणीतरी चंक पाठवला की राजेश क्षीरसागर असं असं बोलले ताई। जाऊ दे म्हणलं, आपण त्याच्यावर लय लक्ष द्यायचं नाही, कारण राजेश क्षीरसागर सारखी जी माणसं असतात ना, जिसकी जैसी परवरिश होती है वो उस भाषा में बात करता है। तो राजेश क्षीरसागर की जैसी परवरिश है वो उसी भाषा में बात करेगा, उसको ज्यादा हमको महत्व देने की जरूरत नहीं है। पण ह्या सगळ्यांमध्ये ज्यांना महिलांचा सन्मान कळत नाही, खासदार सुप्रिया सुळेंच्या बद्दल पब्लिक डोमेन मध्ये अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा एक आमदार, पब्लिक डोमेन मध्ये जर खासदार बाई बद्दल जर हे बोलू शकतात, तर गावखेड्याच्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या माय माऊली बद्दल काय बोलत असतील? गावखेड्यात मी सांगते की अरे माझ्याबद्दल अपशब्द काढले, मला माझी पोलीस स्टेशनला तुम्ही दखल घ्या, माझी पोलीस स्टेशनला दखल घेतली जात नाही। विचार करा, जर माझी पोलीस स्टेशनला FIR घेतली जात नाही, तर विटभट्टीवर काम करणाऱ्या, खुरपण टुरपण करणाऱ्या, गावगाड्यातल्या बांधावरच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या मजूर महिलांची त्यांची तक्रार काय लिहून घेतली जाईल? काय काय अवस्था करून ठेवली आहे। अरे दादा हो, कालपर्यंत गुन्हे घडायचे, कसे गुन्हे घडायचे? कुणीतरी कुणाला सुपारी द्यायचं, कुणीतरी रात्रीच्या अंधारात मारून जायचं, निर्जन ठिकाणी मारून जायचं। फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली बघा। नाणारमध्ये जो न्याय मागतो त्याच्यावरती लाठी हल्ला, आंतरवली सराटीत मराठ्यांनी न्याय मागितला की लाठी हल्ला, देहू आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठी हल्ला, कुणी काय बोलायला लागलं की लगेच त्याला मारहाण, खोटे गुन्हे। आणि परिस्थिती काय? अंधारात मारणा गेलीत लोक, निर्जन ठिकाणी नाही, लाईव्ह फेसबुक लाईव्हवर मर्डर करायला लागले, फेसबुक लाईव्हवर, आणि पोलिसांची कसलीच भीती राहिली नाही। काय पोलिसांना कोण जुमानना गेलं? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालण्यापर्यंत, आपण कल्याणचं उदाहरण बघितलं, पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात एकमेकांवर। कसला धाक राहिला गृहमंत्रालयाचा, कसला धाक राहिला पोलिसांचा। म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे की जिथे पोलिसांचा मान नाही, जिथे कायद्याचं राज्य नाही, जिथे महिलांना सुरक्षितता नाही, जिथे शेतमालाला भाव नाही, जिथे बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, जिथं फक्त आणि फक्त पक्ष फोडाफोडीचं राजकारण आहे, नुसता पक्ष फोडायचं राजकारण चालू आहे। ह्याचा पक्ष फोडतो, त्याचा पक्ष फोडतो। मी वारंवार सांगते, जर कुणाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत, हुशार आहेत, चूक, एकदम चूक। देवेंद्र फडणवीस हा माणूस काही चाणक्य नाही, हा माणूस काही अभ्यासू आणि हुशार नाही। अरे चाणक्य कुणाला म्हणतात दादा हो? चाणक्य त्याला म्हणतात जो नेता घडवतो। बघा, बाळासाहेबांनी नेते घडवले, अनंतराव अडसूळ असतील, आढळराव पाटील असतील, चंद्रकांत खैरे असतील, इथे तुमच्या समोर बसलेले हे मिंचेकरजी असतील, कितीतरी नावं आहेत, किंवा दस्तूरखुद्द या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेले उद्धव साहेब असतील, हे सगळे नेते बाळासाहेबांनी घडवले। पवार साहेबांनी कोणाला घडवलं? प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, तुमच्या कोल्हापूरचे हसन मुश्रीफ असतील, किंवा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा असतील, हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले। फडणवीसांनी कोणाला घडवलं? फडणवीसांनी माणूस घडवला नाही,
फडणवीसांनी एकही नेता घडवला नाही. फडणवीसांनी नेते चोरले 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 नेते. फडणवीसांनी फक्त नेते चोरले, खोके देऊ देऊ माणसं चोरली. माणसं घडवण्याची क्षमता फडणवीसांकडे नव्हती, माणसं चोरण्याची फक्त कला त्यांच्याकडे होती. पण त्यांना माहित नाहीये शिवसेना नेते घडवणारी फॅक्टरी आहे. तुम्ही तुमच्याकडं चोरण्याची कला असेल, पण आमच्याकडं पेरण्याची कला आहे. आम्ही माणसं पेरतो. धैर्यशील मानेसारख्या माणसाच्या चोरण्याबद्दल तर काहीच बोलू नये आपण. चकार शब्द बोलू नये. आईला तिला कोण चोरावं, ते स्वतःच करा माझी चोरी, करा माझी चोरी म्हणून मागे लागणारा माणूस, दर इलेक्शनला पक्ष बदलणारा माणूस, दर इलेक्शनला. म्हणजे आमच्या निवेदिता वहिनी पण पक्ष बदलण्यामध्ये माहीर आणि हे बी पक्ष बदलण्यात माहीर. किती वेळा पक्ष बदलावा, किती माणसानं थापा हाणाव्या, हा किती किती म्हणजे म्हणजे आम्ही नदीतला गाळ काढतो, मी नदीचं प्रदूषण थांबवतो, नदीमध्ये उतरतो, हे बी नाटकच. जसं मोदीजी नाटक करते तसं हे बी नाटक करायचं. नदीमध्ये उतरतो, मी नदीतला सगळा गाळ काढतो, नदीतलं काय ते सगळं आयचन बिचन सगळं मी काढून टाकतो. कुठं गेलं? मिलच्या पैशाचं काय झालं? मिलचे पैसे कुणाकडे गेले? हे मिलचे सगळे पैसे म्हणजे सबसिडी बी खाऊन टाकली आणि मिल विकल्यावर आलेले सगळे पैसे बी खाल्ले. मिलच्या कामगारांचं काय? त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. सांगतोय पठ्ठ्या की मी एवढा निधी आणला आणि तेवढा निधी. अरे 8,000 कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती कायापालट झाला असता. पण असो, धैर्यशील माने असतील किंवा ही सगळी ही मंडलिक असतील, महाडिक असतील, क्षीरसागर असतील, ही माणसं म्हणजे जिकडं भेळ तिकडं खेळ आहे दादा. हो, जिकडं भेळ तिकडं खेळ. म्हणजे जोपर्यंत मेवा आहे सत्तेचा तोपर्यंत थवा तिकडे जातोय, मेवा संपला की थवा उडतोय. अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे? ह्यांना खोके मिळाले, यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली, लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला? गेल्या 2.5-3 वर्षामध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये, काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला? तर काहीच नाही. राजे हो, मला असं वाटलं होतं की आता ती माणसं किमान स्वतःचं काम सांगतील. मोदीजी तो विश्वगुरु है. माणसं सांगतोय पठ्ठ्या की मी एवढा निधी आणला आणि तेवढा निधी. अरे 8,000 कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती कायापालट झाला असता. पण असो, धैर्यशील माने असतील किंवा ही सगळी ही मंडलिक असतील, महाडिक असतील, क्षीरसागर असतील, ही माणसं म्हणजे जिकडं भेळ तिकडं खेळ आहे दादा. हो, जिकडं भेळ तिकडं खेळ. म्हणजे जोपर्यंत मेवा आहे सत्तेचा तोपर्यंत थवा तिकडे जातोय, मेवा संपला की थवा उडतोय. अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे? ह्यांना खोके मिळाले, यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली, लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला? गेल्या 2.5-3 वर्षामध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये, काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला? तर काहीच नाही. राजे हो, मला असं वाटलं होतं की आता ती माणसं किमान स्वतःचं काम सांगतील. मोदीजी तो विश्वगुरु है.
मोदी जी तो विश्वगुरु है। अरे 214 216 ये मोदी की गारंटी है। 200 पैकी 212 मार्क ये मोदी की गॅरंटी है। अरे दादा हो, आता लक्षात घ्या की एवढ्या वेगवेगळ्या, मी फक्त एका नोकरीचं तुम्हाला उदाहरण दिलं, एवढ्या सगळ्या नोकर भरत्यांमध्ये आमच्या एवढ्या पोरांनी अर्ज भरले, हजार हजार रुपयाची चलन गेली, प्रत्येक वेळेला परीक्षेचा पेपर फुटला। परीक्षेचा पेपर आरोग्य भरतीचा असेल, शिक्षक भरतीचा असेल, टीईटी झाली की सीईटी, सीईटी झाली की टीईटी, आणि पुढे पेपर घोटाळे। 12वी झाल्याबरोबर मायबाप म्हणत होते डीएडला जाऊ दे, बीएडला जाऊ दे, का डीएड झाल्याबरोबर नोकरी लागेल म्हणत होते। गेल्या 10 वर्षात हाय नोकर भरती? कुठली डीएड भरतीची नोकरी निघाली? बीएडची नोकर भरती निघाली। अरे डीएड केलं की पोरगा बीएड करायला, बीएड केलं की एमएड करायला, एमएड केलं की बीपीएड करते, बीपीएड केलं की एमपीएड करते, आणि होते काय, त्याचा डी निघून चालला, बी निघून चालला, एम निघून चालला, पी निघून चालला, नुसतं येड तेवढं शिल्लक राहिले। आणि येड लागलेली मग अशी करतात, नुसती अशी। काय परिस्थिती है? उसने हमको अंबानी की मदद से कर लो दुनिया मुट्ठी में बोल के पर डे 1.5 GB का डाटा दे दिया। अंबानी की तो भलाई हो गई ना भैया, पर डे 1.5 GB डाटा दे दिया। हमारे पास सर्चिंग के लिए पर डे 1.5 GB डाटा है, पर खाने को आटा नहीं है, उसका क्या? म्हणून ही निवडणूक गरजेची आहे। ही निवडणूक का गरजेची आहे? ज्या ज्या लोकांनी मोदी की गॅरंटीच्या नावाखाली फसवलं आम्हाला। अरे कैसी मोदी की गॅरंटी? लोकांच्या अन्नधान्याला, शेतमालाला भाव नाही, या सगळ्या ज्या आमच्या माय माऊली आहेत त्यांच्या सुरक्षेचा पत्ता नाही। तिकडे मणिपूरमध्ये आमच्या 2 बायका नागवल्या जातात, त्याच्यावर एक शब्द बोलला जात नाही। बिल्किस बानोंच्या आरोपींना पेढे भरवणारे आणि त्यांच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई, बलात्कारी कुलदीप सेंगरच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई, भाजपच्या ब्रिजभूषण सिंगवर आमच्या ॲथलेटिक्स खेळणाऱ्या आमच्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, अक्षरशः सुवर्ण पदक परत केली, पण त्यांची अजिबात साधी फिर्याद लिहून घेतली नाही। परवा दिवशी मी कोल्हापूरला गेले होते, मग मी काल मुंबईला गेले, तर काल मला असं कळलं की राजेश क्षीरसागर काहीतरी बडबडले। राजेश क्षीरसागर कोणत्या भाषेत माझ्याबद्दल बोलले, काय बोलले, याच्यावर मला अजिबात जायचं नाही, किंवा त्या भाषेत मला बोलायचंही नाही। परंतु या सगळ्यांना हे जोपर्यंत शिवसेनेसोबत होते, मातोश्री सोबत होते, तोपर्यंत त्यांना बहीण लेकींची इज्जत आणि आब काय असतो तो कळत होता। पण जसेही हे भाजपच्या सोबत गेले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला, हेही पुन्हा त्यांचीच भाषा बोलायला लागले, महिलांच्या बद्दल अवमानकारक बोलायला लागले। काल मला कुणीतरी चंक पाठवला की राजेश क्षीरसागर असं असं बोलले ताई। जाऊ दे म्हणलं, आपण त्याच्यावर लय लक्ष द्यायचं नाही, कारण राजेश क्षीरसागर सारखी जी माणसं असतात ना, जिसकी जैसी परवरिश होती है वो उस भाषा में बात करता है। तो राजेश क्षीरसागर की जैसी परवरिश है वो उसी भाषा में बात करेगा, उसको ज्यादा हमको महत्व देने की जरूरत नहीं है। पण ह्या सगळ्यांमध्ये ज्यांना महिलांचा सन्मान कळत नाही, खासदार सुप्रिया सुळेंच्या बद्दल पब्लिक डोमेन मध्ये अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा एक आमदार, पब्लिक डोमेन मध्ये जर खासदार बाई बद्दल जर हे बोलू शकतात, तर गावखेड्याच्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या माय माऊली बद्दल काय बोलत असतील? गावखेड्यात मी सांगते की अरे माझ्याबद्दल अपशब्द काढले, मला माझी पोलीस स्टेशनला तुम्ही दखल घ्या, माझी पोलीस स्टेशनला दखल घेतली जात नाही। विचार करा, जर माझी पोलीस स्टेशनला एफआयआर घेतली जात नाही, तर विटभट्टीवर काम करणाऱ्या, खुरपण टुरपण करणाऱ्या, गावगाड्यातल्या बांधावरच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या मजूर महिलांची त्यांची तक्रार काय लिहून घेतली जाईल? काय काय अवस्था करून ठेवली आहे। अरे दादा हो, कालपर्यंत गुन्हे घडायचे, कसे गुन्हे घडायचे? कुणीतरी कुणाला सुपारी द्यायचं, कुणीतरी रात्रीच्या अंधारात मारून जायचं, निर्जन ठिकाणी मारून जायचं। फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली बघा। नाणारमध्ये जो न्याय मागतो त्याच्यावरती लाठी हल्ला, आंतरवली सराटीत मराठ्यांनी न्याय मागितला की लाठी हल्ला, देहू आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठी हल्ला, कुणी काय बोलायला लागले की लगेच त्याला मारहाण,
खोटे गुन्हे आणि परिस्थिती काय? अंधारात मारणा गेलीत लोक, निर्जन ठिकाणी नाही, लाईव्ह फेसबुक लाईव्ह वर मर्डर करायला लागले, फेसबुक लाईव्ह वर. आणि पोलिसांची कसलीच भीती राहिली काय? पोलिसांना कोण जुमानना गेलं? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालण्यापर्यंत. आपण कल्याणचं उदाहरण बघितलं. पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात एकमेकांवर. कसला धाक राहिला गृह मंत्रालयाचा, कसला धाक राहिला पोलिसांचा. म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे की जिथे पोलिसांचा मान नाही, जिथे कायद्याचं राज्य नाही, जिथे महिलांना सुरक्षितता नाही, जिथे शेतमालाला भाव नाही, जिथे बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, जिथं फक्त आणि फक्त पक्ष फोडाफोडीचं राजकारण आहे. नुसता पक्ष फोडायचं राजकारण चालू आहे. ह्याचा पक्ष फोडतो, त्याचा पक्ष फोडतो. मी वारंवार सांगते, जर कुणाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत, हुशार आहेत, चूक, एकदम चूक. देवेंद्र फडणवीस हा माणूस काही चाणक्य नाही, हा माणूस काही अभ्यासू आणि हुशार नाही. अरे चाणक्य कुणाला म्हणतात दादा? हो, चाणक्य त्याला म्हणतात जो नेता घडवतो. बघा, बाळासाहेबांनी नेते घडवले. अनंतराव अडसूळ असतील, आढळराव पाटील असतील, चंद्रकांत खैरे असतील, इथे तुमच्या समोर बसलेले हे मिंचेकरजी असतील, कितीतरी नावं आहेत. किंवा दस्तूर खुद्द या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेले उद्धव साहेब असतील. हे सगळे नेते बाळासाहेबांनी घडवले. पवार साहेबांनी कोणाला घडवलं? प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, तुमच्या कोल्हापूरचे हसन मुश्रीफ असतील, किंवा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा असतील, हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले. फडणवीसांनी कोणाला घडवलं? फडणवीसांनी माणूस घडवला नाही, फडणवीसांनी एकही नेता घडवला नाही. फडणवीसांनी नेते चोरले, चोरले, चोरले नेते. फडणवीसांनी फक्त नेते चोरले, खोके देऊ देऊ माणसं चोरली. माणसं घडवण्याची क्षमता फडणवीसांकडे नव्हती, माणसं चोरण्याची फक्त कला त्यांच्याकडे होती. पण त्यांना माहित नाहीये शिवसेना नेते घडवणारी फॅक्टरी आहे. तुमच्याकडं चोरण्याची कला असेल, पण आमच्याकडं पेरण्याची कला आहे. आम्ही माणसं पेरतो. धैर्यशील मानेसारख्या माणसाच्या चोरण्याबद्दल तर काहीच बोलू नये आपण, चकार शब्द बोलू नये. आईला तिला कोण चोरावं? ते स्वतःच करा माझी चोरी, करा माझी चोरी म्हणून मागे लागणारा माणूस, दर इलेक्शनला पक्ष बदलणारा माणूस, दर इलेक्शनला. म्हणजे आमच्या निवेदिता वहिनी पण पक्ष बदलण्यामध्ये माहीर आणि हे बी पक्ष बदलण्यात माहीर. किती वेळा पक्ष बदलावा, किती माणसानं थापा हाणाव्या, हा किती किती म्हणजे आम्ही नदीतला गाळ काढतो, मी नदीचं प्रदूषण थांबवतो, नदीमध्ये उतरतो, हे बी नाटकच. जसं मोदीजी नाटक करते तसं हे बी नाटक करायचं. नदीमध्ये उतरतो, मी नदीतला सगळा गाळ काढतो, नदीतलं काय ते सगळं आयचन बिचन सगळं मी काढून टाकतो. कुठं गेलं? मिलच्या पैशाचं काय झालं? मिलचे पैसे कुणाकडे गेले? हे मिलचे सगळे पैसे म्हणजे सबसिडी बी खाऊन टाकली आणि मिल विकल्यावर आलेले सगळे पैसे बी खाल्ले. मिलच्या कामगारांचं काय? त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. सांगतोय पठ्ठ्या की मी एवढा निधी आणला आणि तेवढा निधी. अरे 8,000 कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती कायापालट झाला असता. पण असो, धैर्यशील माने असतील किंवा ही मंडलिक असतील, महाडिक असतील, क्षीरसागर असतील, ही माणसं म्हणजे जिकडं भेळ तिकडं खेळ आहे दादा. हो, जिकडं भेळ तिकडं खेळ. म्हणजे जोपर्यंत मेवा आहे सत्तेचा तोपर्यंत थवा तिकडे जातोय, मेवा संपला की थवा उडतोय. अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे? ह्यांना खोके मिळाले, यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली, लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला? गेल्या 2.5-3 वर्षामध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये, काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला? तर काहीच नाही. राजे हो, मला असं वाटलं होतं की आता ती माणसं किमान स्वतःचं काम सांगतील. मोदी जी तो विश्वगुरु है, बीवी बच्चों को खिला रहा. नहीं बोले मुसलमान बहुत परेशान है. काय का परेशान आहे? सगळ्या आमच्या हिंदू भावंडांनी समजून घ्या वगैरे. कसा मुस्लिम परेशान झाला बरं? मला सांगा, असं काही आहे का की मुस्लिमांना 1250 रुपयाला गॅस मिळतो आणि हिंदूंना काय 300ला गॅस मिळतो? होय, अरे हिंदूंना बी 1250लाच गॅस मिळतो, मुस्लिमांना 200 रुपये किलोनं तूर डाळ मिळते आणि हिंदूंना काय 25 रुपये किलोनं मिळते. होय, अरे हिंदूंना पण 200 रुपये द्यावे लागतात. मुस्लिमांना टोल नाका भरताना रस्त्यावरचा 230 रुपयाचा
आणि हिंदूंना काय फुकट प्रवास आहे का? मुस्लिमांच्या पोरांना शाळेमधली फीस साधारण 1.5 ते 2 लाख रुपये आणि आमच्या लेकरांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल काय फ्रीमध्ये देते का? का धैर्यशील माने तरी फुकट देते ॲडमिशन? आम्हाला पैसे खर्चावेच लागतात ना. मग आमच्या समोर हा खोटा बागुलबुवा का? हे हिंदू मुस्लिम बायफर्केशन का केलं जातंय? अरे जो जो खर्च मुस्लिमांना आहे तो खर्च हिंदूंना आहे. जी अडचण मुस्लिम भावाला आहे ती अडचण हिंदूंना पण आहे, बौद्धांना पण आहे, जैनांना पण आहे, ख्रिश्चनांना पण आहे. सगळ्याच लोकांना त्या सगळ्या परेशानीतनं जावं लागतंय. परंतु मोदीजींची ही मजबुरी आहे की कुठलंही विकास काम दाखवता येत नाही म्हणून ते हिंदू मुस्लिम कार्ड खेळायला बघतात. पण दादा हो, आपण सगळी कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या परिसरातली पंचक्रोशीतली माणसं, शाहू महाराजांच्या संस्कारातली माणसं आहोत. देशाचा मूड काही का असेना, तुम्हा लोकांचा मूड वेगळाच असतोय आणि तुमचा मूड म्हणजे नाद करायचं नाही. या वेळेला तुम्हाला तुमचा स्वॅग दाखवावा लागेल. सत्यजित आबा पाटील सामान्य नाव आहे, तुमच्या माझ्यातलं नाव आहे. 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यातलं नाव नाही. 10 वेळा ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला करणाऱ्यातलं नाव नाही. ह्याची मिल खाल्ली, त्याची मिल बुडवली, ह्या नदीत उतरला, त्या नदीतनं काय ढोंग केलं, अशातला माणूस नाही. सरळ साधा माणूस आहे. आपली कामं आपण सांगू शकतो, आपण आपल्याला बोलू शकतो. हे म्हणून सत्यजित पाटलांच्या सोबत उभं राहायचंय. हे 50% कारण आहे. आणि 50% कारण काय आहे माहिती आहे का? अख्ख्या महाराष्ट्राला 2019ला यांनी बोटाला शाई म्हणून चुना लावलाय. गेल्या 5 वर्षात अख्ख्या महाराष्ट्राचा खेळखंडोबा करून ठेवलाय. कुठलाही उद्योजक इन्व्हेस्टर तेव्हा पैसे गुंतवतो जेव्हा सरकार स्थिर असतं. पण महाराष्ट्राचं स्थिर सरकारच राहणार नाही याची काळजी पुरेपूर फडणवीसांनी घेतली. सरकार अस्थिर झाली, परिणामी सगळे उद्योग बाहेर निघून गेले. इथल्या आमच्या उद्योगधंद्यांच्यासाठी गरज आहे आम्हाला एका स्थिर सरकाराची. आणि म्हणून आपल्याला नुसतं लोकसभा नाही, विधानसभेला सुद्धा फार काळजीपूर्वक वोटिंग करायची आहे. काय कारण आहे त्याचं? तर ते अजून एक राजे हो, तुमच्या खिशातली 50ची नोट जरी हरवली का नाही, दिवसभर गमत नाही तुम्हाला. आयला 50 रुपये हरवल्या, आयला कष्टाचे 50 रुपये गेले. अभी इधर रखे थे जी, अभी 50 रुपये गे. कुठं गेले मग? आयला 50 रुपये गेले रे. लय जपून ठेवले होते बघ, लय कष्टाचे होते रे. काय नाही तर लेकराला किमान भाजीपाला काय तर बायकोला न्यावं म्हणलं होतं, 50 रुपये हरवले. किती मन आपलं हे होतंय, 50 रुपये हरवले. अरे 50 रुपये हरवल्यावर जर इतका जीव तुटतो, ज्याच्या बाप जाद्यांनी अगदी जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून हा पक्ष उभा केला, त्याचा पक्ष चोरल्यावर त्याला काय वाटत असेल? त्याचं चिन्ह चोरल्यावर त्याला काय वाटत असेल? त्याच्याशी गद्दारी केल्यावर काय वाटत असेल? त्या गद्दारीचं उत्तर देण्यासाठी मशाल पेटली पाहिजे दादा हो, मशाल पेटली पाहिजे. ज्या ज्या गद्दारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या ज्या गद्दारांनी उद्धव साहेब, धैर्यशील माने निवडून आले असते जर उद्धव साहेबांनी साथ दिली असती तर. उद्धव साहेबांच्या साथीमुळे, उद्धव साहेबांचा हात होता म्हणून निवडून आले. उद्धव साहेबांचा हात हटल्यावर काय होऊ शकतं हे एकदा दाखवावं लागेल. एकदा तुमच्याकडं ऊस आहे, ऊसाचं दांडकं आहे आणि दांडकं आहे म्हणल्यावर कंडका पाडला पाहिजे. एकदा काय ती मला आता येताना काही लोक टोल नाक्यावर भेटली, ती म्हणली ओ ताय काय काळजी करू नका, कमळाला रातचं भुंगे लागतात. भुंगे ही भुंगे लागणारं कमळ आम्हाला नाही पाहिजे. आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतोय ताई, सशक्त हाताची साथ आहे आणि विजयाची तुतारी वाजवायला माणसं तयार आहेत. त्यामुळं अन्यायाविरोधातली, गद्दारी विरोधातली मशाल पेटवावीच लागेल राजू. ही मशाल पेटवणं गरजेचं आहे. आणि हो, ही मशाल पेटवताना 84 वर्षाच्या पवार साहेबांना जे लोक दगाफटका करू शकतात, रक्ताच्या नात्याला जे लोक दगाफटका करू शकतात, ज्यांचं रक्त एक आहे, ज्यांची जात एक आहे, ज्यांचं घर एक आहे, ज्यांचं गोत्र एक आहे, ज्यांचं खानदान एक आहे, ज्यांचे सुखदुःख एक होते, अशा 84 वर्ष ज्यानं जपलं त्याला जर हे माणसं दगलबाजी करू शकतात, गद्दारी करू शकतात, अरे आपली काय बात आहे त्यांच्या समोर?
मग अशा गद्दारांच्या सोबत राहायचं का? ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे दादा हो. या खुद्दारीला साथ द्यावी लागेल. सत्यजित आबाच्या समोरचं मशालीचं चिन्ह या वेळेला आपल्याला बटन दाबावंच लागेल. खणकावून खावा मटण आणि दाबा मशालीचं बटन, हे आपल्याला आता ठरवून घ्यावं लागेल. आणि हो, आमची इथली सगळी जैन भावंड, खरं तर जात धर्म, मी अत्यंत डिकास झालेली पोरगी आहे. माझ्या डोक्यात कुठलीही जात नाही आणि कुठलाही धर्म नाही. मी अजिबात जात धर्म या भानगडीत पडत नाही. म्हणजे जेव्हा मोदींचे भक्तुल्य पण सांगतात ना वतन परस्ती, तो हम बार बार बोलते हैं, अरे यार तुम क्या मुसलमानों की वतन परस्ती पर शक कर रहे हो? जो इस वतन की मिट्टी दिन में 5 बार चूमते हैं, उनको क्या तुम बता रहे हो वतन परस्ती क्या होती है? तो हमको उससे कुछ मतलब नहीं है. कम से कम इतना तो सारे लोग सोचेंगे, हमारे जितने भी ये मुस्लिम कौम के भाई है वो भी सोचेंगे कि अगर हमें एक कयामत के दिन को जवाब देना है और उस दिन हमारी गर्दन शर्मिंदगी से नहीं झुकनी चाहिए ऐसा लगता है, तो हमको जवाब देते समय सोचना पड़ेगा कि हमने साथ गद्दारों का दिया कि खुद्दारों का दिया. हमने साथ गद्दारों का दिया, हे लक्षात ठेवावं लागेल. आणि आमच्या सगळ्या जैन धर्मीय भावंडांच्या सुद्धा लक्षात यावं लागेल की अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य जे जैनिझम मध्ये सांगितलं होतं, अस्तेय अपरिग्रह. मी खोटे बोलणार नाही, मी संपत्तीचा साठा करणार नाही, आम्ही खोटं बोलणार नाही. पण ज्या लोकांनी पदोपदी आम्हाला खोटं बोलूनच फसवलं दर वेळेला वेगवेगळ्या कारणांनी, अरे का राजे हो, जिथं काँग्रेसचा उमेदवार तिथंच बरं तुमचं शेतकरी आंदोलन निघतं, तिथंच आंदोलन करायचं. भाजपचा आमदार असतो तिथं अजिबात शेतकऱ्याचं आंदोलन होत नाही. जिथं कुठं बंटी पाटलाच्या मतदारसंघात जायचं ना आंदोलन करायचं. आंदोलन करण्याच्या आधी एकदा यायचं तिकडे आमच्याकडे परळीला मुंडे साहेब होते तोपर्यंत परळीला यायचे, तिथं यायचं मुक्काम करायचा, तिथनं जे घ्यायचं काय ते यायचं ते नीट बंटी पाटलाच्या मतदारसंघात येऊन धुडघूस घालायचा. ही गणित कुणी सांगितलंय? मग तेवढाच मीडिया, तेवढीच फोटो. अहो तुम्हाला खरंच आंदोलन करायचंय का? जा की तिकडे सुजय विखेच्या मतदारसंघामध्ये आणि दुधाचे भाव कसे पडलेत ते बघा. त्या दुधाच्या भावाचं करा आंदोलन. कांदा निर्यात बंदीचं काय झालंय ते करा आंदोलन. तर त्याच्यावर चकार शब्द बोलत नाहीत. अहो इथंही काजू फळबागा त्याच्या निर्यात बंदीचं धोरण काय त्याच्यावर करा आंदोलन. तिथं नाहीत करत. जिथं कुठं काँग्रेसचा माणूस असेल तिथंच जाऊन आंदोलन करायचं. अशी जर ठरवून आंदोलनं केली जात असतील, असे जर कॉन्ट्रॅक्ट घेतले जात असतील, तर या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात काय करायचं ते तुम्ही ठरवावं लागेल. राजू, मला एकच सांगायचंय, इथं लोक म्हणतात तिरंगी लढत, पण तुम्ही जर तिरंगी लढत म्हणून जर बघायला गेलात तर वोटिंग डिवायडेशन होईल राजू. आणि वोटिंग डिवायडेशन झालं तर पुन्हा त्याचा फायदा भाजपाला होईल. भाजपाला फायदा होऊ नये यासाठी आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवायची आहे म्हणून, कारण 2024ला जर समजा पुन्हा भाजप जर बसली तर विसरून जा की 2029ला निवडणूक होईल. ते क्लिअर सांगतात की आम्ही 1 नेशन 1 इलेक्शन करणार आहोत. 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे कदाचित एकच हुकुमशाहीची निवडणूक होईल. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, हे इलेक्शनच सगळ्या रद्दबातल होतील. तुम्ही ठरवायचे. आम्ही काय म्हणतोय, आम्ही 1 नेशन 1 इलेक्शनला उत्तर देताना महाविकास आघाडी सांगते हम 1 नेशन 1 इलेक्शन नहीं बोलेंगे. हम क्या बोलते हैं की ज्या पद्धतीने टाटा बिर्ला अंबानीच्या लेकरांना एक दर्जेदार शिक्षण मिळतंय त्याच क्वालिटीचं शिक्षण गोरगरीब झोपडीतल्या आमच्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे. 1 नेशन 1 एजुकेशन का फॉर्म्युला हम बताते हैं. आणि हाच 1 नेशन 1 एज्युकेशनचा फॉर्म्युला घेतला म्हणून केजरीवालला ते आत टाकतात. दादा हो, अजून एक वेळ कमी आहे पण शेवटचा मुद्दा सांगते. हे जे 400 पार वगैरे सांगतात ना, जाहिरात आहे बरं का. जाहिरातीकडे लक्ष द्यायचं नाही. जाहिरात आहे. जाहिरात तुम्ही नेटफ्लिक्स बघता, ॲमेझॉन बघता. नेटफ्लिक्स बघताना ना ॲमेझॉन बघताना पुस्तकाची जाहिरात येते का? चांगल्या पुस्तकाची. तब्येतीला तूप चांगलं असते, तुपाची जाहिरात येते का नेटफ्लिक्सवर? बदामाची जाहिरात येते का? नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी पियाव ना महाराज. जाहिरात कशाची येते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची येते? खूब जमेगा हम जग मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पायपर. थोडक्यात काय? जाहिरात वाईटाची येते.
जाहिरात लत लावणारी असते, जाहिरात नशा चढवणारी असते. भाजपाला जाहिराती करायची गरज पडते कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत म्हणून ते जाहिराती करतात. काँग्रेसने जाहिरात केली नव्हती दादा हो, काँग्रेसने एकदाही जाहिरात केली नाही. भाजपनं एक कोरोनाची लस दिली आणि जाहिरात केली. काँग्रेसने 14 लसी दिल्या होत्या. धनुर्वात दिली, BCG दिली, गोवर दिली, ट्रिपल दिला, नारू दिला, देवी दिला, पोलिओ दिला. जाहिरात नाही केली, काँग्रेसने जाहिरात नाही केली. हे जाहिरात करताय, जाहिरातीचं काही खरं नाही. नीट समजून घ्या. तमिळनाडूमध्ये यांना कोणी हिंग लावून विचारत नाही, केरळमध्ये यांना एंट्री नाही, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लढतायत, तिकडे तेजस्वी यादवनं शड्डू ठोकलेला आहे, आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, आणि महाराष्ट्रातलं वातावरण फिरलंय, जनतेचं ठरलंय. काय विषय नाही. हे जे म्हणतात ना इकडं 45+, 45+ सोडा हो, हे 15+ बी होत नाहीत. अख्खा महाराष्ट्र फिरले मी, अख्खा महाराष्ट्र फिरले. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, रामटेक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उद्या धाराशिवला चालले, तिकडे रायगड, धारावी, पालघर, कल्याण, ठाणे, एवढे सगळे मतदारसंघ फिरून आले. खात्रीनं सांगते दादा हो, या वेळेला महाविकास आघाडी मशाल मशाल, दुसरं काय विषयच नाही. त्यामुळे यांच्या जाहिरातीला काय बळी पडायचं कारण नाही. माया हो, तुमचं लेकरू म्हणून फार जीव तोडून सांगते, तुमची बहीण म्हणून, तुमची लेक म्हणून. मी चळवळीतली पोरगी, 15-20 वर्ष चळवळ केल्यानंतर आत्ता राजकीय स्टँड घ्यावासा वाटतो. 10 वेळा उद्धव साहेबांना सांगितलंय, लेकीची शपथ घेऊन सांगितलंय, साहेब अपेक्षा नाही. पण भाजपाचा मनुवादी, जातीवादी आणि धर्मांध दृष्टिकोन जर हरवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं मानवतावादी विचारांचा आणि माणुसकीचा विजय करायचा असेल, इथला शेतकरी, कष्टकरी, मजूर, आमच्या सगळ्या बहीण लेकी या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल, तर आता आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब आणि काँग्रेसचा सशक्त हात, या सगळ्यांना साथ द्यावी लागेल. क्योंकि हालात हाथ बदलेगा, हालात बदलेगा, हात को साथ देनी है, तुतारी वाजवायची आहे. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण येणाऱ्या 7 तारीख ना आपल्याकडची, 7 तारखेला आपण सगळेजण मशालीला फार मताधिक्याने, लीडने निवडून देणार आहात. ते यासाठी की इथून पुढे गद्दारी करताना गद्दारांना 1000 वेळा विचार करायला भाग पडलं पाहिजे की लोकांना गृहीत धरायचं नाही. मला जे बोलायचं होतं ते इथल्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या हितासाठी बोलले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. पण तरी कुणाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून कुणाला काही बोलणं गेलं असेल तर म्हणजे कुणाचं बी काही वाईट वाटू शकतं. नेते, कार्यकर्ते, खबरे असं बरं काही असते. आता इकडे मीडिया नाही तर खबरे मोबाईलवर ऐकत असते. ऐका की दादा, दादा ऐका काय बोलले, ऐका दादा, वहिनी साहेब ऐका काय बोलले. खबऱ्यांचं काय लय नसतंय हो. आपली 30-60 चपटी, हाफ बिर्याणी एवढंच असते. पण तेवढ्यासाठी का होईना खबरे जी काय करते तर त्यांची कुणाच्या जर भावना दुखावल्या असतील तर अशा सगळ्यांची यापैकी यक्काची बी माफी अजिबात मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं, हेच बोलायचं होतं, हेच सांगायचं होतं. मशाल पेटूया, 7 तारखेला मशाल पेटूया. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.